श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री दत्तरूपा श्रीपादानी भक्ता सकल सौख्यदानी वारून सकल आपदा मेळविशी स्वस्वरूपी प्रभो दत्ता करुणा करा सगुण ब्रह्मा अवतारा कृपे भवताप वारा दया सिंधू गुरुराया श्री दत्त भक्त पालका श्री गुरु ज्ञानदायका त्रिविध ताप निवारका छेदुनी अवघी भ्रांती भावे शरीर मन वाणी अर्पो तुझ्या चरणी अंतकरण रंगो नामस्मरणी कृपा करे गायसी सत्वर घेई धावरे षडरिपो पीडती सारे कर्म बंध आसक्ती पसारे सर्व तुझ्या कृपेने शरणम मम श्री दत्त मंत्रे भरू दे चित्त रावो होऊनी भक्त विभक्त न हो कदा आराम सदा तव पायी चित्त जडो सर्वदाही बुडतो मी करी घाई उद्धरी स्वध्यान सांडुनी हराम झालो संसारी विषय रमलो परोपरी जप तप योग नसे तरी तारक तू दयाघन शंकर भट विचारिती बंगाराप्पासी महाराज मज शंकायसे कारण काय जगदीशाशी बरे वाईट निर्मिण्या काही दिसती सज्जन काही असती दुर्जन तेने अधिकची कर्मबंधन माया मोह वाढतसे नसते माया मोह जरी सज्जन दुर्जन भेद तरी का बोलता जीव खरोखरी सांगा स्वामी योग्या हसून अति प्रसन्नतेने सांगती बंगारप्पा प्रेमाने प्रश्न भला जिज्ञासेने द्वंद्वातून सारी सृष्टी मृत्यू नसता शांत जीवन मृत्यू परम विश्रांती जाण द्वैत्य होई गुणवर्धन निरपेक्ष प्रेमाने मृत्यू भये प्रवृत्ती नाना आचार स्थिती प्रगटे विवेके ऊर्ध्वगती विचारकाची माया भ्रमे जीवासी वासनावशे कर्माशी करणे भोगणे परिणामाशी घडे तया वासने स्तवते तो देहपुरी वसे तेने पुरुष खरोखरी तो न आत्मा निर्धारी अद्वय सचित घन आत्मा सच्चिदानंद घन सदा सर्वदा परिपूर्ण तेथे माया भ्रमजान असे ना कदा काळी आत्मा आजन्मा अचिंत्य जाणत व्यक्त सनातन अद्वैपणे संपूर्ण अधिदैव सत्ता जयाची सृजन विघटन तेथही सर्व चालक शक्ती पायी सृष्टी चालक वलन कर्म ही करीतो देव अज्ञेत भूलोकी मानव देहास महत्वाचे खास साधने येथेची मोक्षास तेने ही धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुख दुःखादी पूर्वकर्मानुसार केवळ सुखी वा दुःखी नर नसे कोणी द्वंद्वात्मक व्यवहार करीतसे भ्रांतीने केले जे कर्म तयांचे बंधन फल भोगण्याचे परिफल कालांतराने तयांचे नाट्य वाढे विविधतेने स्वतंत्र असे मानव थोडा सत्सद न कळता पायी खोडा तीव्र पाप पुण्याने जोडा फल तयांचे तात्काळ होता वाढ अधर्माची संत सज्जन छळाची होता परिस्थिती जगताची अवतरलो भगवंत निवारी तो अधर्म दुराचारी रक्षी संत सज्जन परोपरी वाटे स्वरूपानंद कुसरी दयाळू तो तेने गुणे अस्तिक परमेश्वराकर्षणाने होती सत्कर्म प्रवृत्त त्याने नास्तिक विषय दुष्कर्माने परमात्मा सकलाधार वर्तन जयाचे जैसे फल पावतो तैसे परमात्मा तरी असे दयाळू न्यायी कृपावंत राजे पिटिकापूर प्रांतीचे अस्ति बेलू प्रभू नावाचे प्रजाहित दक्षसाचे गुप्तवेशे स्वये फिरती ऐकली कीर्ती श्रीपादांची बालमूर्ती दिव्य शक्तीची चमत्कारी त्या भेटण्याची इच्छा होई त्यांना पाठवून आपल्या सेवकास निरोप पाठविती आपण राजास सेवे घेऊन श्रीपादास येई जे दरबारी सांगती सेवक बापन रिलुसी जे आजोबा श्रीपाद स्वामीसी राजा भेटीस तव दरबाराशी यावे त्वरित श्रीपादाने भक्तिभावन राजा मनी अहंकारे आज्ञा करी जनी महाराज मी सर्व सत्ताधनी हे न चाले मजपासी मम दर्शन असतालीनता घडे ते अनन्य भक्ता परिपूर्ण मी तत्वता का जाऊ दरबारी राजा जरी तो नगरीचा चक्रवर्ती सम्राट मी ब्रह्मांडाचा जरी सोस मम दर्शनाचा नजर आणण्यास येई जे ऐकून वक्तव्य स्वामींचे ताता आजोबा श्रीपादांचे कळविती मनोगत तयांचे संतापे राजा ऐकून
राजा मी या नगरीचा पोर एक मम आज्ञेचा भंग करी कसा त्याचा पाहू प्रभाव आत्ताची. बोलता एवढेची राजास आली भोवळ खास सिंहासनावरून भूमीस पडे घसरून ते दवा. सेवक धावती आश्चर्याने सेवा करती नाना यत्ने परी तो शक्ती रासाने पीडा अत्यंत भोगतसे. पाचारिती राजा पुरोहिता स्वयंभू श्री दत्ता देई प्रसाद तीर्था. लावी विभूती राजास त्यार प्रभावे भयंकर यातना. न ओसरती पाहून या वचना सांगेली न तेने त्यांना सोडा त्रागा अहंतेचा. पोरास्तव का होता चिंतित सकल चालक साक्षात सिद्धिदाता निश्चित स्वयंभू श्री गुरवरा. राजा म्हणे तयांसी हा प्रेरी दृष्ट शक्तीशी कैसे आवरावे श्रीपादाशी सुचवा काही उपाय. पुरोहित म्हणे ब्राह्मणद्वारा अर्चावा स्वयंभू दत्त खरा द्यावी दाने. श्री गुरुवरा पीडा हरेल संतोषिता. तदनुसार करता राजाज्ञेने राज्यात चोरांच्या सुळसुळाटाने वाढे अस्वास्थता अधिकाची तेने चिंताक्रांत होई राजाही. स्वप्नी पायी स्वपितर अतिक्षीण दिन लाचार म्हणती न देशी साचार. श्राद्ध भोजनामासी प्रेतयोनीतून उद्धारार्थ न आचरसी धर्म यथार्थ. वाढविसिरे अनर्थ दंभाचारी मग्न तू. राजा तेने चिंतित व उपवर कन्याभूत बाधित होऊन करीत तयाट अति उन्मत्त होती होई. एवं घेरले संकटांशी राजासी अतिचिंतिता मनी. तैसेच राजपुरोहित भुवनी घडती नाना उत्पात. शांत सुशील पत्नी क्रोधवती घेऊन भांडे शिरावती फोडी पुत्र खांबावरती. भांडे गवत दे खाण्यास न खाता पोळवी तयासी. अर्चक ब्राह्मण येता घरासी पाहती धुमाकुळी भूतांसी. भयानिक प्रेत चेष्टा घाबरले ब्राह्मण सारे. भूत प्रेत म्हणती कारे छळले राजाने पापाने सारे. धन दक्षिणेचे वाममार्गी. एवं राजा ब्राह्मण पुरोहित होता सारे अतित्रस्त. पश्चातापे ते शरणागत होती ते श्रीपाद चरणी. तारी तारी महाराजा दयाळा श्रीपाद राजा. स्वकर्मे पावलो दारुण सजा. माया मोहे नागविलो रे. अशा करुणा घना जरा दया येऊ द्या ना. आली संकटे नाना उद्धरी रे गुरुराया. जाणूनी तुझ शुल्लक पोर उपेक्षिले वंचिते अपराध थोर. परी धावरे सत्वर आवरी रे आपली माया. बैसोनी ममतेच्या गाडीत धावता वासना जाळीत. अडकलो व्याकुळ चित्त त्राता न अन्य कोणी. दिससी जरी तू पोर महिमा तव अपरंपार. वेद वर्णती लाचार थकुनी म्हणे नेती नेती. तेथा आमची कोण गती रखल नसेल जीवमती. तू शरणागत वत्सल श्रीपती धाव पावरे दातारा. तुझ विन कोण सोडविता मंत्र तंत्र न देवता. आशुतोष तुझ म्हणता कान पावसी श्रीपादा. ब्राह्मण राजा पुरोहित श्रीपाद चरणे लोटांगण घेत देखोनी करुणा घन वदत. धीर धरा भाविक हो सारेच सेवक सृष्टीत. व्यर्थ अहंकाराची मात प्रसन्न होता मी त्वरित. शुभ फल मिळे भरपूर प्रसन्न असता अल्प फळ. मिळे कर्मानुसार केवळ अंतर्बाह्य जो विमल सोज्वळ. पावे सुफळ मत कृपे मीच हा स्वयंभू दत्त देवी. कालाग्नी स्वरूपात कलियुगी जीवोद्धारणार्थ प्रगटलो श्रीपाद वल्लभ रूपे. जे मज भजती श्रद्धेने सद्भावे कर्तव्य चरणे. प्रेमे नाम सत्कीर्तने प्रसन्नतया मी सर्वदा. असता धन दौलत संपत्ती गर्व न धरावा चित्ती. वाम मार्गे कमविता ती पीडा करीती दारुण. तेने दुःख क्लेश खंती वैमनस्य अपपरभाव. शांती उपजे श्रीपाद वल्लभ चित्ती. स्मरता वारी पापताप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रया दिगंबरा म्हणता भस्म हो पाप. असत्याचे सत्य मनसी सत्यासई असत्य ठरो पासी. तेने गुरु यातनेसी होई वाढ तीव्रतेने. श्रीपाद मी सर्वाधार सकल रूपे मीची साचार. करता तयाची निंदा मत्सर. पावेल अति दारुण कष्ट तो. धरुणी असद्भाव मनी. जरी रचाल कर्म कांड जीवनी. तरी अंतकरणी पस्तवाल त्यायोगे. मत्सर कोणीही जीवाचा न करावा त्या हृदयस्थाचा. सद्भावे मधुर वाचा लावावी गुण कीर्तनी. जाऊन श्रीपादासी शरण करता अध्याय पठन. पूर्वजन्म कर्म दोष निवारण. घडे तत्कृपेने इति श्रीपादचरित्रामृत. शंकर भट संमत ग्रंथ.
श्री स्वामी समर्थ अवतारधारक. परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 74. अध्याय 22 संपूर्ण.